खंड 5वा त्यामध्ये भाग 2 पाहत आहोत। भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना काय होती। भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना काय होती हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामध्ये भिक्खूकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे। भगवान बुद्धांनी काय सांगितलं की भिक्खूकडून आपल्याला काय अपेक्षा पाहिजेत हे भगवान बुद्धाने भिक्खूला सांगितलं होतं। जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम याचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही। भगवान बुद्ध काय सांगतात की जे आपलं मन चित्त धुवून टाकत नाही ते टाकल्याशिवायच जो आत्मसंयम ठेवू शकत नाही तो जो हे सर्व न हे करता जो अंगावर काशाय वस्त्रे धारण करतो त्याची करण्याची इच्छा असते तर ती वस्त्रे परिधान करायला तो लायक नसतो। परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तो खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे। तर कोण काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे तर त्यामध्ये ज्यानं आपलं मन निर्मळ केलेलं आहे, जो अंगामध्ये सद्गुण वापरत असतो, सद्गुण वाढवत असतो आणि जो सत्य आणि सत्याचे जे नियम आहेत ते सर्व नियम पाळत असतो तोच काशाय वस्त्र परिधान करायला धारण करायला योग्य आहे। जो मनुष्य जवळजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो कधी भिक्खू होऊ शकत नाही। जो मनुष्य नेहमीच भीक मागत असतो तो मनुष्य कधी भिक्खू होत नाही। जो धम्माचे पालन करतो जो भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही। जो धम्माचे पालन करतो आणि तोच भिक्खू आहे, पण केवळ नुसता भिक्षा मागणारा भिक्खू हा भिक्खू ठरत नाही। ज्याला दुष्टपणा स्पर्श करत नाही, जो अभिविचारी आहे, जो सावधानपणे जगामध्ये परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय। सन्मान्य जनांना अप्राय असे मुक्तिसुख विनय शील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून ते भिक्खू त्यांचे वासनांना अस्त्रवांचा क्षय केला त्यामुळे तो सुख संपादन करतो आणि हे निश्चितपणे म्हणता येईल। ज्याच्या वाणीत संयम आहे म्हणजेच काय, ज्याच्या बोलण्यामध्ये संयम आहे, शांतता आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्खूचे भाषण मधुर असते। धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याचप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही। ते आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची स्पृहा करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये। जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही। म्हणजेच काय की जे आपल्याला भेटलं आहे त्या भेटलेल्याची अवहेलना करू नये आणि दुसऱ्याला जे भेटलं आहे त्याबद्दल आपल्या मनामध्ये घृणा ठेवू नये, दृष्टी ठेवू नये की त्याच्याविषयी आपण विचारसुद्धा करू नये। आणि जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही। अल्पच का होईना, थोडेच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अव्हेर करीत नाही, जो शुद्धजीवी आहे, प्रमादरहित आहे अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात। जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही यालाच खरोखर भिक्खू म्हणावे।
म्हणजेच काय तर ज्याचे नावच आहे, जे नावच आहे असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे याबद्दल कधीही दुःख करीत नाही, यालाच खरोखर भिक्खू मानावं लागेल. जो भिक्खू मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, जो वासनाच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो, हे भिक्खू तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे की हलकी होईल आणि राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू काय होशील? निर्वाण होशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनाचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी आणि 5 बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघतीर्ण म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नको, आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. प्रज्ञेशिवाय ध्यान शक्य नाही. प्रज्ञेशिवाय काय? ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही. ज्यांच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. जो भिक्खूने एकांतास केला आहे, जो भिक्खूने एकांतवास केला आहे, त्याचे मन शांत आहे. त्याचं मन काय आहे? शांत आहे. त्याला धम्माचे सम्यक आकलन झाले आहे असा अलौकिक आनंद त्याला होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, ज्याचे जीवन शुद्ध आहे, ते अलहसरहित आहेत अशा थोर मित्राची संगत ठेवणे यांच्यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्य यथायोग्य पार पाडील, तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करील. स्वतःला स्वतःच जागे कर, स्वतःच स्वतःची परीक्षा कर आणि आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील. म्हणजेच या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात, स्वतःच स्वतःचा दिवा हो, स्वतःचा रस्ता पकड. फक्त मी काय आहे? एक प्रकारचा मार्गदाता आहे, पण तुला त्या रस्त्यावर चालायचं की नाही, तुला ती परीक्षा द्यायची की नाही, हे स्वतःलाच या ठिकाणी समजून घ्यावे लागेल. तुला स्वतःलाच ती परीक्षा द्यावी लागेल. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याचप्रमाणे मनुष्याने आपले नियम करावे. त्याचप्रमाणे काय? मनुष्याने आपले नियम करून घ्यावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यास आनंद मानतो, जो अविकाराचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचाराने भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्युत होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्यात अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांनी विचार रात्रंदिवस काय होतात? संघावर एकाग्र असतात. भगवान गौतम बुद्धाचे शिष्य सदैव जागरूक असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करत असतात. गौतम बुद्धाचे शिष्य नेहमी जागरूक असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियावर रात्रंदिवस ध्यान करीत असतात. गौतम बुद्धाचे शिष्य सदैव जागरूक असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. अनंतर गौतम बुद्धाचे शिष्य सदैव जागरूक असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानत असते. संसार त्याग बिकट आहे. संसार त्याग काय आहे? बिकट आहे. संसारोपभोग बिकट आहे. विहारवास बिकट आहे. गृहस्थवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवले आहेत.
ज्यांच्या ठिकाणी धम्मश्रय आहे, शील आहे, यश यांनी जे ऐश्वर्याम आहे, तो कुठंही गेला तरी सर्वत्र पूजनीय आहे. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे काय? भिक्खू म्हणजे तपस्वी आहे का? त्याचे उत्तर नाही आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिवाजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खू म्हणजे तपस्वी नाही. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृंदकुटावर राहत होते. त्यावेळी उंदबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिवाजकाबरोबर निग्रोध नावाचा एक परिवाजक होता. त्या सुमारास भगवंत गृंदकुटकावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत एरझारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना एरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिवाजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिवाजक स्तब्ध राहिले. नंतर भगवंत परिवाजक नियोधाजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला, भगवंत, या मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळ विचार केला असावा. या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेणग्या आसनावर जाऊन बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहेत. श्रमण गौतम आमच्या ह्या चमूत आले आहेत, म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. त्या ठिकाणी निग्रोध म्हणतो, भगवान बुद्ध आमच्या या आश्रमामध्ये आले आहेत. आमच्या या ठिकाणी, आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत या ठिकाणी आले आहेत, या कुटीमध्ये आले आहेत. म्हणून मी भगवान बुद्धाला काय करतो, एक प्रश्न विचारतो, भगवंताचा धर्म काय? या ठिकाणी प्रश्न कोणता विचारला? भगवंताचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकवलेल्या शिष्य कशाला शरण जातात? भगवान बुद्धांनी जी शिकवण दिली आहे, धर्माची शिकवण दिली आहे, आणि त्या धर्माची शिकवण जे शिष्य करतात ते शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची सुख्य तत्वे कोणती आहेत? हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहे, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुखप्राप्तीसाठी ही काय शिकवतो? त्यांचे अंतिम शरण काय आणि त्यांचे सदाचरणाचे मुख्य तत्वे कोणती, हे विनाभ्यास, विना शिक्षण समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवन निष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपीडितेपासून काय साधले आहे आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंताला म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहे, म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे तुम्ही सांगा. निग्रोध, कल्पना कर, एक परिवाजक वस्त्ररहित फिरत आहे. एक काय आहे? परिवाजक बिना कपड्याचा फिरत आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. त्याला काही वेगळ्याच काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्याला मान देत नाही, त्यांच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच देत नाही, आमंत्रणे स्वीकारत नाही, ज्यात अन्न शिजलेले आहे त्या भांड्यातले उंबरठ्याच्या आत ठेवलेले खळखळणारे, उकळणारे
काट्याकुट्यासारखे जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याचप्रमाणे एकत्र भोजनसुद्धा करत नाही. आणि जर भोजन करत असलेल्या 2 माणसाचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतणीजवळचे, संभुक्त स्त्रीजवळचे, दुष्काळातले कुत्राजवळ असला तर तिथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारत नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेय घेत नाही. असा तो परिव्राजक असेल. तो कदाचित एकाच घरचे मागणारा, एकच घास खाणारा किंवा 2 घरी मागणारा आणि 2च घास खाणारा, 7 घरी मागणारा किंवा 7 घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा 7 दाण्यावर उपजीविका करणारा असेल. तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असेल. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्यात अंतराने अन्नसेवन करण्याची त्यांची ही पद्धत असेल. तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल. तो जाडेभरडे तागाचे कपडे अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरीटा झाडाची वल्कले अथवा वाळवंटातली कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसापासून बनलेले कपडे वापरीत असेल. त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल. तो सदैव उभा राहणारा, टाचावर बसणारा आणि टाचावरून बसूनच पुढे सरकण्याचे श्रम न करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखाच्या बिछाण्यावर पडून राहणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा असेल. उघड्यावर राहणारा, वाटेत येथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार सायंकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तू काय म्हणणार? भगवंत या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप आणि त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. त्यानं काय आत्मक्लेशाचं तप केलं असं आम्ही मानणार. हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत कलंकित कसा? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगेच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. आणि निग्रोधा हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्याला तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाने व्रत घेतो तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने आत्मन आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळवले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील कलंकच आहे.
अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिवारजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिवारजकाचा दोषच आहे. आणि पुन्हा तो निग्रोध दान, देणग्या आणि कीर्ती मिळालेल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला कलंकच होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, तो मला योग्य नाही. याला जो अयोग्य वाटते त्याला तो बुद्धिपुरस्पर निषेध करतो आणि ज्याला हे अन्न योग्य वाटते यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्यांचे तो मोहित होतो. याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, ह्या हानिकारक नाही असे मानून तो त्याचा उपभोग घेतो. काही तपस्व्यांचा ठाईचा तो कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल. त्यांचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील. हा तपस्व्याचा ठाईचा हा काय आहे? कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुर करू लागला की तो अमुक मनुष्य सर्व प्राण्यांच्या अन्नावर आपली उपजीविका करतो, तर कंदमूळ, फळ, शाक आणि धान्य, बिया जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरीसुद्धा तो आपल्या पवित्र मानतात. म्हणजेच काय, तर दुसऱ्यांना तिरस्करणीय मनुष्याची वृत्ती आहे. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई काय आहे? एक प्रकारचा कलंकच आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या शर्मणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात त्यावेळी माणसांनो म्हणतो, सुखभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत. आणि मी खरोखर खडतर तप अडचणीत असता मला मात्र मान देत नाहीत, दानधर्म करत नाही, माझी पूजा करत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निग्रोधा, तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हाला अमुक एक मान्य आहे असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो. आणि मान्य असूनही सुद्धा ते अमान्य करतो असे ते म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्पर असत्य भाषण करतो का? हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा एक कलंक आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे. हाही एक तपस्व्याच्या ठाईचा एक कलंकच आहे. आणि हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि अफवा त्याप्रमाणे मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ, डोली होतो. दुसऱ्यासंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्याचा आहारी जातो. ब्रह्मकाच्या मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवाचा चुकीचा अर्थ चिटकवू लागतो. लोभी बनवून त्यासंबंधी त्यागभावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याचा ठाईचा कलंक आहे. निग्रोधा, हा सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश यांच्या मार्गातील कलंक आहे असे तुला वाटत नाही काय? होय भगवन, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. यापैकी एखाद्या कलंकाने काय, परंतु सर्वच कलंकाने तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे सर्व कलंक आपल्यातून जडून देता कामा नये. सर्व काय आहे? आपल्या अंगावर जडू देता कामा नये अशा या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. भिक्खू आणि ब्राह्मण हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू. भगवान बुद्ध